जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज मी फॅमिलीसोबत चाललेली आहे मावशीच्या घरी. कोण कोण आहे दाखवते. डॅडू कुठं चाललोय डॅडू आपण? देवळाली. इकडे मम्मा. मम्मा इकडे कोमल. कोमल सागर शंभू. हत्ती घेऊन निघलोय आम्ही. गाडी दाखवते थांबा. हे बघा हत्ती घेऊन निघलो. ह्या गाडीचं नाव मी हत्ती ठेवलंय. कोमल गाडीचं नाव काय? हत्ती. आणि हे समूचा घागरा जो आता पोहोच करणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो सागरने आम्हाला तिघींना काल धनत्रयोदशीचे पायातले केलेले आहेत. हे माझे, हे मम्माची डिझाईन आहे आणि ती कोमलची. सगळ्यात जास्त कोणाची छान आहे कमेंट करून सांगा. स्टे ट्यून गाईज. थांब ना जरा. सो फायनली थाळी आलेली आहे. मासवडी थाळी वहिनी साहेबची. काय काय त्याच्यामध्ये? मासवडी रस्सा. हे काय आहे? कोथिंबिरी वडी. कोथिंबिरी वडी आहे. पापडचे मासवडी आहे. स्वीट मध्ये काय माहित नाही. ठेचा आहे, लोणचं आहे आणि भाकर आहे. या दोघांनी पनीर भाजी घेतली. स्टेडियम गाय. सो माझी सोलकढी आली आहे. जेवणासोबत ताक सोलकढी हवंच असतं मला. सो स्टेडियम गाईज. आळू वडी पण आहे आणि कोथिंबीर वडी पण आहे. सो हॉटेल वैदी साहेब मध्ये आलतो आम्ही जेवायला. आकाशकंदील लावलाय त्यांनी मस्त मध्ये, त्यामुळे नाव दिसत नाहीये. सो तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर फक्त मासवडीच खा इथली. नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रश्नच संपला. सगळं काही खा. खूप ऊन आहे त्यामुळे एवढं शूट करते. बाय. स्टे ट्यून. सो आता मी मागच्या साईडला आली बसायला. हा हत्ती नवीन घेतलाय आम्ही. कधी घेतला काय घेतला ते सांगितलं नाही मी तुम्हाला. आज डायरेक्ट दाखवतीये. सो आता मी बॅक साईडला बसणार आहे कारण की माझं काही काम आहे. म्हणजे मी पुढे बसून नाही करू शकत. त्यामुळे आता मी मागे बसणार आहे. मागे गाडी कशी आहे म्हणजे मागच्या सीटाचा एक्सपिरियन्स कसा आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण की मी फर्स्ट टाइम बॅक सीटला बसतीये. मी कधीच बसत नाही आणि मला आवडतही नाही. पण काही ऑफिशियल काम असेल तर माणूस बसतच. कितीही इच्छा नसली आवडत नसलं तरी. सो माझं तसंच काहीसं काम आहे त्यामुळे मी बॅक साईडला बसले. कारण मला शांतता हवा आणि एकटेपणा हवा आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे एकटीचा प्रवास. सो बॅक साईड इथे समूचा घागरा आहे. येताना तो पण नसणार आहे. सो आणि एक सीट आहे माझ्यासाठी स्पेशल बसायला. पुढे पण जागा आहे. कम्फर्टेबल सीट्स आहेत खूप. तुम्ही बघितलंच असेल. पण जसं की मी म्हटलं माझं काही काम आहे. सो ते मी मागे बसून एकटी करू शकते निवांत. सो बॅक साईडला पण AC आहे. तुम्ही बघू शकता. हॅलो गाईज. सो इथे पण AC आहे आणि तिथे पण AC आहे. सो ACची हवा कशी लागतीये आणि बॅक साईडचा एक्सपिरियन्स कसा आहे हा मी सांगेलच तुम्हाला थोड्या वेळ. सो स्टे ट्यून गाईज. 2 मिनिटात घाम बघा निघूस तरच. पूर्ण खूप गरमी आहे. खूप ऊन आहे. खूप ऊन आहे. बॅक साईडला मस्त झोप झाली. मी आणि कोमल एक साथच झोपलेलो. कोमल पुढे झोपलेली, मी मागे. सो आमच्या दोघांची झोप झाली. आता मी कोण कुठे बसले तर तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. कोमलला मला झोपलेलं बघून पप्पाला बघवलं नाही. मग पप्पा मागं आले झोपायला आणि कोमल पुढे गेली. आता कोमल हॅलो. आता मला पुढे जागा चेंज झाली. आमची सध्या जागा चेंज झाली. गाइस, ये बिचारा
बिचारा ड्रायव्हर आमचा. ए यार मी हसले परत व्हिडिओत, लय विचित्र आवाज येतो. गाईज गाडी कशी आहे? अय पब्लिक, गाडी कशी आहे? हत्ती कसं आहे? हत्ती. सो आमच्या गाडीचं नाव हत्ती ठेवलंय आम्ही, हो ना? सो आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे आमचा. मावशीकडे येऊन डार्क चॉकलेट भेटले मला, लगेच मी एक पीस काढलाय खायला. आणि इकडे आमची तनू आणि कोमल, कोणाला चहा कोणाला कॉफी असं सगळं चाललंय. तनू हाय कर, बिचारी आजारी आहे. स्टे ट्यून. आणि इथं सगळे निवांत बसलेत गप्पा मारत. आणि हो मोंटू आमचा, मोंटू मोंटू बाबू. मावशीच्या घरी येऊन मी लगेच फ्रेश झालेली आहे. व्हाईट केस खूप माझे. जे मस्त ड्रेसिंग टेबल आहे. सो मस्त मी तयार झाली आहे. आणि मावशीकडे मस्त यार्डले ब्रँडचा पावडर आहे. सो आता मी गेल्यानंतर माझा पावडरचा ब्रँड चेंज करणार आहे लगेच, असा तुरंत. आणि माझी ब्लॅक कॉफी आलेली आहे. ॲज युजल मला ट्रॅव्हलिंगमध्ये ब्लॅक कॉफी लागते. मला ब्लॅक कॉफी खूप आवडते. सो या सगळेजण ब्लॅक कॉफी प्यायला. फायनली ब्राईड टू बी आलेली आहे. खाऊन काय खाल्लंस? नाही सांगू शकत. कडंगनेरची सुरुवात झालेली आहे समूच्या. पहिला कडंगनेर होता ना, आपल्या मावशीने सासूचा हिसका दाखवला. मग पाणी पाहिजे ना, आता लगीन करे, सुनाने काम केलं पाहिजे. आणि सून लागली कामाला. काका आम्ही यावं तुमच्या घरी आणि तुम्ही जाऊ बाहेर. तिची एक्साइटमेंट बघा, लगबग बघा तिची पळायची. अगं नको खोलू नको. मग घालून कसं करणारस तू? हा हा 2 किलो वजन कमी होईल. खराब झाली. साडी नव्हतीच ना, मस्त आम्ही साड्या बघितल्या नव्हती. रिव्हील नाही करायचं आहे. स्टे ट्यून. सो इथे किती सुंदर आहे बघा. तिने झाडून घेतलाय, सडा मारला आणि आता रांगोळी काढते. हॅपी दिवाळी सगळ्यांना. तनु हॅपी दिवाळी कर. अगं रोज मीच
काढते आजच बसली गप्प ना. काय काय समोर तुझं काय? रोज मीच काढते आजच बसली आणि काल ऍक्च्युली मी आजच आली ना त्याच्यामुळे, नाही तर दरवेळेस मीच काढत असते नसते. लँग्वेज चेंज. नवरी मजा घेते बहिणीची. आणि तिकडे आपला हत्ती. सध्या मावशीचं गाव खूप सुंदर आहे. आमच्या गावातली हे पूर्ण लाईन मध्ये रांगोळी काढते, पण यांच्या दोघांकडे कोण नाही ना आता म्हणून. हा हा, हे पूर्ण लाईन खूप छान छान रांगोळ्या असतात. आणि झाडू सडा आहे की नाही ग? हे शेणाचा सडा मारलाय का? नाही कलर. कलर म्हणजे कलर असतो मी तुला दाखवते. आमच्याकडे पुड्या भेटायच्या शेवगावला, पण त्या शेणाच्याच पुड्या असायच्या ग. बघू, शेणाच्या पुड्या असायच्या. ह्या कसल्या आहेत? असं कलर येतो. ओके, सो ह्या पुड्यांमध्ये असं येल्लोइश कलर येतो, म्हणजे शेणासारखा. सो ते पाण्यात मिक्स करून असा सडा मार. आणि इकडे तिची वहिनी तिला मदत करायला आली. हा मग मोंटू मोंटू बाबू, चल आपण रांगोळी काढू. बस खाली, मांडी घाल, खाली बस, खाली बस. ए मारू नकोस ना. काढ काढ काढ. छान काढती ग तनू. काय पाहिजे? काय 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 पाहिजे? अनकंडिशनल प्रेम. भूक लागली, चल तुला खायला देते. चल चल ना खायला देते. अहो द्या, काढते मी. अशी उलटी कशी काढतो? छान काढलंय ना. पानाचा शेप किती सुंदर आहे. चालले काय तुम्ही? आपण पाहिलं होतं ना. आमच्याकडे सिटीत हे बघायला भेटत नाही, हो की नाही ग कोमल? आम्हाला गाय वासू वारसला तर गाई पण नव्हती, काही पण नाही. आणि इकडे किती भारी. ते असं लकी. गाडी नाही रे, डायरेक्ट ब्लॉग. आजचा ब्लॉग राहील असं ना. आता मी रेग्युलर टाकते डेली ब्लॉगिंग. कसल्या सुंदर रांगोळ्या काढतेस ग. आर्टिस्ट, फॅशन डिझायनर आहे ते. तारीफ केली तिकडं ते आलं माझ्या लक्षात. ती आमची फॅशन डिझायनर आहे ती. ए का मारतेस त्याला? मारत नाही. तुला नाही माहिती तू किती मस्ती घालते. बाय बाय. नको ना. बाय बाय. जपून जा. पोचलो, फोन कर. पैशात अर्धा हिस्सा घ्यायला गेलाय ग. हळू. लग्न आहे. बस बस गाडीवर बस गाडीवर. त्याला तिच्यावर भरोसा नाही काय? चल इकडे. हे फसवलं ग बिचाऱ्याला. रांगोळ्या काढून कष्टाचे. बाय बाय, भेटू परत. काका बाय. काका बाय, भेटू परत.
तनु बाय, लव यू, मिस यू. लवकर ये. समू बाय. अण्णा येऊ का मग? आता वाट्याने मी राहणार आहे तुझं. कधी यायचं बरं? परत कधी यायचं? म्हणजे आता जायचंच कशाला बरं यायला बघ ना आता मला तर थांबायचं पण आता मला बळबळ बसवलं. कोणी बसवलं ग? ठेवायचंच नाही. ए, थांब ना. माहिती थांब थांब. त्याला वाटतंय तुम्ही पण चाललाय आमच्या सोबत म्हणून तो तसं करतोय. येऊ दे, येऊ दे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो तुम्ही नगरमधनं जात असाल तर केडगाव मधल्या सचिन हॉटेलला नक्की विजिट द्या. आणि सचिनचं संदीप हॉटेल पण आहे. सो लेफ्ट अँड राईट साईडला आहे. जर तुम्ही नगरला जाताना लेफ्ट साईडला असा म्हणजे नगरला जाताना पुण्यावरून नगरला जाताना लेफ्ट साईडला सचिन मध्ये जा आणि नगरवरून पुण्याला जाताना संदीप मध्ये जा. सो स्टे ट्यून गाईज. नाचणीचा पापड विथ चटणी भेटते. सो सचिन मध्ये स्पेशल आहे ठेचा पराठा. दहीची क्वांटिटी आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे बघा ठेच्याची स्टफिंग असते पराठ्यामध्ये. आणि सेसमी सीड्स किती लावलेत बघा. आणि चटणीचा एक प्रकार दिलाय अजून. आय थिंक शेंगदाण्याची चटणी येते आणि लोणचं. इंटिरियर किती सुंदर आहे बघा. 3D इफेक्ट वाला आहे. लाईक हे किती सुंदर बनवलंय. एक फॅमिली बसली आहे जेवायला. अमेझिंग इंटिरियर आहे. ॲम्बियन्स वॉज प्लेझंट. आणि ही माझी फॅमिली. काय चाललंय? सो स्पेशली स्टीलची अशी प्लेट दिली जाते कारण की भाकरी चुरून काळा मसाल्यात भाकरी चुरून खाता यावी म्हणून. कोणती भाकरी? ज्वारीची भाकरी. सो इथे माझी भाकरी आली आहे आणि मस्त काळ्या मसाल्यातला शेवगा आलाय. यांचं पनीर. पनीरची भाजी, काळ्या मसाल्यातला शेवगा, कांदा आणि भाकर ज्वारीची. घी वाटी, काळ्या मसाल्यातला शेवगा, कांदा, रोटी. सो हे शंभूची ताटे. आणि ते घी वाटी देतातच तुम्हाला. काळा मसाला स्पायसी लागला तर त्यात टाकून खायला आणखीन फ्लेवर पण येतो त्यामुळे. सो स्टे ट्यून गाईस. बघा ते सांगून पण गेले काळ्या मसाल्यात घी टाकून खा म्हणून. आणि घीची क्वांटिटी किती दिली आहे बघा. स्टे ट्यून गाईस. मस्त चिकट असं इंद्रायणी भात गरम गरम. अमेझिंग. आता याच्यावर मस्त तूप घेणार आहे. तुपाची वाटी कुठे दे ना. एंड विथ कोर्नाटो कुछ मीठा हो जाए. घे दाखव चल. नाही ग मी असं म्हणून होते. आता मी काय बिल भरत नाही. बिल त्याला मला देऊ पण नको. गाईज ॲज युजल ताईचं लुक. गाईज हे ताईचं लुक आहे मस्तपैकी आज दिवसभराचं.
सो कमेंट हाऊ शी इज लुकिंग. सो हे सगळे फ्लेवर आहेत जे ते पानामध्ये टाकतात. तो शेवट हा चॉकलेट पानाने. आय होप तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय 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 वहिनी साहेब बाय.